हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पीपी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये। दरवर्षी तसेच दर पौर्णिमेला गिरनार परिक्रमा करणारे अनेक भाविक आहेत। मात्र कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमेचा कालावधी गिरनार परिक्रमेसाठी विशेष मानला जातो, कारण या 5 दिवसातच गिरनारच्या जंगलात प्रवेश दिला जातो। जवळपास 36 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करून 10,000 पायऱ्यांचा टप्पा पार करून दत्तभक्त गुरु शिखराचे दर्शन घेतात। या 5 दिवसात भगवान शंकर पार्वती मातेसह गिरनार पर्वतावर निवासासाठी येतात असे म्हटले जाते। त्यामागचे कारण आणि या परिक्रमेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया। हा गिरनार पर्वत गुजरातमधील जुनागड येथे आहे। गिरनार परिक्रमा का केली जाते यामागे एक कथा सांगितली जाते। साधारण 30,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी 25,000 किलोमीटर होता। एका क्षणात संपूर्ण पर्वत उडून दुसरीकडे जायचा। त्यावेळी पृथ्वी एकखंड होती, पर्वतांना पंख होते, असा दक्षिण भारतीय साहित्यात उल्लेख आहे। ब्रह्मदेवाने पृथ्वी नियोजन करताना ते पंख कापले आणि हवेचा वेग ताशी 20 ते 100 किलोमीटरवर आणला। त्यावेळी गिरनार पर्वत समुद्रात लपून बसला। गिरनार हा हिमालय पुत्र व माता पार्वतीचा भाऊ। माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा हिमालयात झाला। बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर स्थावर झाला। समुद्रापासून अवघ्या 50 किलोमीटरवर हिमालयात जाऊ शकला नाही, म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवासह गिरनारला मुक्कामी आल्या। शिव पार्वती विवाहात सर्व देव, ऋषी, तीर्थ, नवग्रह, अष्टसिद्धी, 64 मातृका, 11 जलदेवता, नवनाग, अष्टवसू, कुबेर भंडारी आले होते। त्यांच्यासह शिव पार्वती 4 दिवस गिरनारवर होते। त्या काळात सर्व देवतांनी गिरनारच्या जंगलात मुक्काम केला होता। आजही कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात सर्व देवता गिरनारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात असा समज आहे। गिरनार परिक्रमा ही 5 दिवसांची असते। कमीत कमी 1 रात्र मुक्काम करावा म्हणजे या देवतांचे सानिध्य आणि आशीर्वाद मिळतात असा भक्तांचा समज आहे। याकरता ही परिक्रमा केली जाते। शास्त्रानुसार एकूण 3 गिरनार परिक्रमा केल्या की एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते। ही परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती मिळते। त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात। परिक्रमा कशी करावी? गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा सुरू करावी, यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात। पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे। गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे, जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आहे। वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही, फक्त या परिक्रमेच्या कालावधीत 5 दिवसांसाठी प्रवेश मिळतो। या जंगलात मुंगी, विंचूपासून ते सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत। ही दत्तगुरूंचीच कृपा आहे। देव आणि त्यांचे गण हे सुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात असा समज आहे। आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देवसुद्धा ही परिक्रमा करतात। त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन आणि आशीर्वाद मिळाले तर आपलं भाग्यच उजळेल। परिक्रमेचा मार्ग। गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो। 3 डोंगर चढणे आणि उतरणे, त्यात तीव्र चढ आणि अतितीव्र उतार असे स्वरूप आहे। चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष, यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात। ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या 5 दिवसात करतात। घनदाट जंगलातून जाणारा हा मार्ग काटेकुटे, दगडे यांनी घेरलेला आहे, तरीही भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने ही परिक्रमा करतात। या परिक्रमेला गिरनार लिली परिक्रमा असेही म्हणतात। आता आपण गिरनार परिक्रमेचा मार्ग बघूया। परिक्रमेला सुरुवात झाल्यावर 12 किलोमीटरवर जिनाबाबांनी मडी हे स्थान येते। मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले। त्यांची एक चिलीम अद्याप इथे आहे।
असे म्हणतात त्या चिलमीतून ते आत बाहेर करत असत. त्यांची समाधी व धुनी इथे आहे. इथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थांतर्फे केले जाते. अनेक तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे गेल्यावर छोटीशी नदी लागते जिचं नाव आहे सरनो. त्यात बरेच जण स्नान करतात. तिथून पुढे 8 किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते. मालवेला इथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. या मालवेलाला जाण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत. जिनाबाबानी मडी येथून डायरेक्ट मालवेला येथे पोहोचू शकतात किंवा दुसरा पर्याय म्हणजे सरखडिया हनुमान मार्गे मालवेलाला पोहोचणे. सरखडिया हनुमान हे घनदाट जंगलाने वेढलेले आहे. जुनागडमधील हे सर्वोत्तम हनुमान मंदिर आहे. इथून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासींसाठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमेचे एकूण 36 किलोमीटर अंतर आहे. काही जण पहाटे 5ला निघून संध्याकाळी 7पर्यंत पूर्ण करतात. आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे. तर काही जण 2 दिवसात पूर्ण करतात. स्थानिक भक्तजन 4 दिवस परिक्रमेत असतात. 1 रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे गिरनार परिक्रमा परिपूर्ण होते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून गिरनार परिक्रमेला सुरुवात केली जाते. भवनाथ तलेटी येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून सुरुवात करतात. संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा घनदाट जंगलातून जातो. या परिसरात वाघ सिंहाचा वावर जास्त असतो. या परिक्रमेच्या काळात वाघ सिंह तर सोडाच पण साप विंचू यांचेही भय नसते. ही महाराजांची किमया आहे. महाराजांच्या आशीर्वादाने यात्रेकरू निर्भय होऊन परिक्रमा करतात. चला तर मग तुम्ही पण गिरनार परिक्रमेला एकदा तरी जाऊन या. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.